11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला कॉल असेल फर्स्ट इनिंग नंतर टॉस साठी यायचंय. पण आज या टुर्नामेंट मध्ये खेळत नाही, हात फ्रॅक्चर आहे तुम्ही बघू शकता. तर पराग माझ्यासोबत जोडला. पराग किती मिस करतोय क्रिकेट आणि ही स्पर्धा? खूपच मिस करतोय, कारण की इथून राहत नाही. आता असं वाटतं की जावं मैदानात उतरावं, पण काही करू शकत नाही आपण. इंजरी आहे, रेस्ट घेतला पाहिजे, कारण की पुढे भरपूर मॅचेस आहेत, त्याचं बघून रेस्ट घेतली पाहिजे. एकंदरीत कधीपर्यंत रिकव्हरी सांगितली आहे? जानेवारीच्या 10 तारखेला डॉक्टरनी बोलवलंय, तर बघूया. ओके, थँक्यू सो मच पराग. अपेक्षा असेल लवकरात लवकर तुला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवरती जोरदार अपील विजेंद्र कोळी यांचा. निलेश यांच्या पायाला आदलून तो चेंडू जात होता. जोरदार अपील झाला होता. लेग बायचा इशारा आला. सुरुवात झालेली आहे ती एका धावेने. सागर स्मृती एक चेंडू एक धाव. विजेंद्र बॉलिंग क्रीजवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. दोन्ही संघाच्या जर्सी जवळजवळ सेम दिसत आहेत, त्यामुळे नीट ओळखून येत नाही आहेत प्लेयर. तरी पण आपले जे 12 खेळाडू आहेत ते आपल्याला इथे सांगतायत की कोणता खेळाडू कोणत्या नावाचा आहे. सुरेखाचा फटका येतोय 2 धावांसाठी. प्रतीकच्या बॅटेतून या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 2 चेंडू आणि 3 धावा. पॉवर प्लेचा पहिला षटक 38 सर्कलच्या बाहेर. फक्त एक खेळाडू तैनात. लेग साइडला जे बॉल बॉयज आहेत त्यांनी लवकरात लवकर चेंडू आत मैदानात द्या. बघा पहिल्या ओव्हरमध्ये थोडस बॉल वाईज बॉल लवकरात लवकर आतमध्ये येण्याची काळजी घ्यायची, पण स्वतःची पण काळजी घ्या, कारण की गाड्या कंटिन्यू चालू आहेत. खूप डिफिकल्ट काम आहे. त्या नवीन बॉल पंच हा घ्या, आम्ही पाठवलाय. बॉल आलाय. दोन चेंडू आणि 3 धावा धावसंख्या झालेली आहे. ती म्हणजे सागर स्मृती या संघाची. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत उजव्या हाताचे गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील प्रतीक. एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतायत विजेंद्र आणि मारण्याचा प्रयत्न चांगला. इनसाइड आउट पॉइंटच्या आणि कव्हरच्या मध्ये 2 धावांसाठी धावसंख्या झाली 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. बघा जर शिवसाई संघाकडून पराग खेळत असता तर पहिले षटक परागला हाताळताना पाहिलं असतं आपण. पण गॉड्स प्लॅन कधी कधी आपण म्हणतो, जसं वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं रिंकू सिंग लिस्ट मध्येही नव्हता, टीम मध्ये जागा भेटली रिंकू सिंगला फायनलच्या मॅच मध्ये, आणि फायनलचा शॉट सुद्धा खेळायला, एक लास्ट बॉल खेळायला त्याला मिळाला आणि 4 रन त्या बॉलवर आले होते. काही होऊ शकतं. आणि विजेंद्र यांनी या अगोदर देखील जेव्हा लकी स्टारच्या मधून खेळायचे तेव्हा सिरीज मध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये त्यांनी पहिल्या षटकामध्ये 7 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. पुढचा बॉल ऑब्रेक टाकला होता, पण या ऑब्रेकला चांगलं रीड केलं. रडार मध्ये होता बॉल, चांगल्या दिशेने पंच केलाय, पाठवलंय. बॉडी पोझिशन बघा किती अफलातून आहे नीलची. चांगला
पोझिशन मध्ये येतात, चांगलं वळतात, चांगल्या दिशेने खेळून काढलाय. 2 धावेसाठी स्क्वेअर लेग दिशेने 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 8 धावा. 5 चेंडू 8 धावा धावफलकावर. अजूनही लास्ट बॉल बाकी आहे या षटकामध्ये. जी बिल्कुल, एक आखिरी गेंद आणि शेष इस पावर प्ले की पहली ओवर में, जहां पे 8 रन अब तक खर्च किए विजेंद्र ने और कोई भी सफलता नहीं। आखिरी गेंद लेके जा रहे हैं नीलेश को, और जोरदार अपील, लेकिन मुझे लगता है बैट का एज लगा है, और अगर बैट का एज नहीं लगता तो शायद ये विकेट हो सकता था, लेकिन भाग्यशाली ठहरे यहाँ पे नीलेश, और 1 रन मिल रहा है इस गेंद पर। और इस 1 रन के साथ पावर प्ले का पहला ओवर समाप्त के बाद धन्यवाद डीजे. स्पोर्ट्स विरुद्ध साई 11 दोन्ही संघाने आपल्या येण्याची नोंद द्यावी. वळूया मॅचकडे. दुसरं षटक घेऊन येत आहेत रॉनी, एक उंच असे खेळाडू, चांगले गोलंदाज. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूने टप्पा खाऊन जरा आतल्या दिशेने वळला आणि रन मिळतोय इकडे फलंदाजाला. मला वाटतं बॅटची एज लागली होती तिकडे. धावसंख्या झाली 10 धावा, बिनगडी बाद 10 धावा. रॉनी यांचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत, आणि समोर आहेत फलंदाज प्रतीक. पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, टप्पा खाऊन थोडासा बाहेरच्या दिशेने वळला, आणि चांगलं व्हेरिएशन करतायत इकडे रॉनी आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगली सुरुवात केली आपल्या षटकाची. 2 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आतापर्यंत रॉनी यांनी, आणि संघाची धावसंख्या थांबली होती 10 धावांवरती. ओहो, चांगला फटका, चांगला टो लावलाय बघा. पुढ्यात टाकला तर हा फलंदाज सोडणार नाही. ज्या पद्धतीने हा बॉल पुढ्यामध्ये गेला, फलंदाजाने चांगली दिशा दाखवली या बॉलला. दोन धावा या बॉलवरही आल्या. 2 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. रॉनी यांनी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत, आणि या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये विजेंद्र यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. अजूनही कुठल्याही गोलंदाजाला विकेट काय मिळवता आला नाहीये. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होते पुढे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. रॉनी यांच्या राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. उजव्या हाताचे फलंदाज एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतायत. लो फुल टॉस खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 14 धावांवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील रॉनी यांच्या. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 14 धावा जमा केल्या आहेत त्या सागर स्मृती या संघाने. नक्कीच. जर आपण पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये विजेंद्रचं षटक हाताळल्यानंतर गोलंदाजीसाठी हरेंद्र गोलंदाजीसाठी आला होता. इथे मात्र थोडस फेरबदल केलंय बॉलिंग लाईनअप मध्ये. यानंतर सोनू आणि हरेंद्रच्या 2 ओव्हर अशा बाकी असतील. इथे झेल घेण्याची संधी आहे. विकेट किपर, चूक होणार नाही. फलंदाज प्रतीक बॅक टू डग आउट.
दुसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज गेलेत आणखीन एक आक्रमक शैलीचे फलंदाज सचिन. चांगली झेल तिथे पकडली कीपर स्वप्नील खारकर यांनी आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते रॉनी यांचं. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळाले ते रॉनी यांना. अजून एक शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील रॉनी यांच्या. आणि नवीन फलंदाज क्रीजवरती आहेत सचिन. धावसंख्या स्कोरबोर्डवरती 14 धावा, 11 चेंडू 14 धावा. आतापर्यंत खेळ जितका झालाय त्यामध्ये शिवसाई संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सुरेख असा फटका, चेंडू झाडाला लागून भार गेलाय 2 धावांसाठी. निश्चितच या 2 धावा मिळाल्या. बघा त्या खेळाडूला किती डिफिकल्ट होत असेल. झाडामध्ये जर बॉल गेला त्याचा वेट करा, बॉल कधी खाली येईल कुठून खाली येईल याचा पत्ता नाही, किती कठीण आहे. पण चला 2 धावा मिळाल्या, बॉल डायरेक्ट बाहेर गेला, षटक संपले. 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली 16 धावा धावफलकावर लागल्यात. एकंदरीत 8-8च्या सरासरीने ही फलंदाजी सुरू आहे. रन रेट जर आपण पाहिलं 8चा रन रेट आपल्याला दिसतोय. पण हे जे येणारे 2 षटक आहेत हे रन रेट कमी करण्यासाठी जाणले जातात. सोनू की हरेंद्र कोणाला मिळेल षटक हे टाकायला. आणि ज्या सरासरीने आतापर्यंत रन्स जमा केले आहेत म्हणजे 8च्या सरासरीने आणि त्याच सरासरीने जर या पुढच्या 2 ओव्हरमध्ये रन्स आल्या तर 32 धावा होत आहेत. आणि जो चांगला डिफेंडिंग टोटल इथं म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल इकडे शिवसाई संघाला. कारण गोलंदाजी जे आक्रमण आहे सागर स्मृतीकडे ते चांगलं आक्रमण आहे. होया हरेंद्र तिसरं षटक घेऊन येत आहेत संघाचं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात उजव्या हाताचे गोलंदाज हरेंद्र खारकर. समोर फलंदाज आहे डावखुरा फलंदाज निलेश जो ओपनिंगला आला होता आणि आतापर्यंत 5 धावांची खेळी करून नाबाद अजूनही क्रीजवरती त्यांची साथ देत आहेत सचिन. तिसरं षटक हरेंद्र खारकर यांचं राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील. विकेट करण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी आहे. 1 धाव मिळाली, ते चोरटी धाव. स्वप्नीलला डिफिकल्ट होतं बॉल पकडून फेकणं, थ्रो करणं. कव्हरला सुद्धा कोणी नव्हतं. हरेंद्र कव्हरला येईपर्यंत जर थ्रो मिळाला नसता त्याला तर 2 धावा सुद्धा मिळाल्या असत्या. पण हा चांगला बॉल होता हरेंद्रचा. नीलला बांधून ठेवलं या स्वप्नील बॉलवर. खारकर आपल्या फुटबॉलचे स्किल्स आजमावताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगला चेंडू म्हणावा लागेल हरेंद्र खारकर यांचा, कारण ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, परंतु 1 धाव का रोखू शकले नाही. ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा बॉल होता. वाईड यॉर्कर म्हणावा लागेल. वाईड यॉर्कर, नक्कीच चांगली लाईन, चांगली लेंथ पकडून टाकलेला हा बॉल डॉट येतोय हरेंद्रच्या माध्यमातून. आणि मी हेच म्हटलं, येणारे हे 2 षटक जे आहेत ते अगदी कंजूस गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतात. आणखीन एक चांगला बॉल, इथे मात्र पकडता आला नाही. स्वप्नील बीट झालाय, फलंदाजालाही समजला नाही, विकेट किपरलाही मिळाला नाही. डॉट बॉल येतोय. 22च्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. 1 धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावसंख्या झाली आहे 18. नक्कीच विकेट जी आता आपल्याला पाहायला मिळते या टुर्नामेंटमध्ये, थोडीशी मॉइश्चर आहे अजून विकेटमध्ये, कारण चेंडू जास्ती काय उचली घेत नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणजे चेंडू खाली राहतोय आणि फलंदाजाला जेवढा त्रास होतोय, कठीण होतंय ते मारण्यासाठी, तेवढंच कठीण होतंय कीपरला देखील तो कलेक्ट करण्यामध्ये. आणि आता कीपिंगमध्ये आपल्याला बदलाव, चेंज आपल्याला मिळतंय. सोनू गेलेत कीपरच्या ग्लव्ज आणि कीपरच्या पोझिशनमध्ये. शॉर्ट बॉल होता, चांगला पूल केलाय, चांगला पूल केलाय. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता पण थोडस मागे राहिला बॉल. हा शॉर्ट बॉल टाकला हरेंद्रने. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 20 धावा. 4 बॉल झालेत, 20 धावा धावफलकावर. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. बघा स्ट्राईक रोटेट झाल्यावर किती फरक पडतो हे दाखवून देत आहेत. पहिल्या बॉलवर स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर किपिंग कडून मिस झाला बॉल, ती एक सिंगल आली.
5वा बॉल फुल टॉस होता, फ्लिक केलाय, यश आहे, एकच धाव मिळेल. थ्रो चांगला होता पण एकच धाव मिळाली. एक धाव पूर्ण केली, धावसंख्या झाली आहे 5 चेंडू 21. एक शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत 17 बॉल मध्ये 21 धावा जोडल्यात. सागर स्मृती या संघाने नील असेल स्ट्राईकवर शेवटचा बॉल खेळण्यासाठी हरेंद्रचा. अपील केली आहे पण पंच सांगता लेग स्टंप सोडत चाललेला हा बॉल. एक धाव मिळाली, षटक संपेल. 3 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या झाली. हुई देख रहे थे कि बल्लेबाज आगे आके थोड़ा सा रूम बना रहे खुद के लिए और उसका उन्होंने देखकर उस तरीके से गेंद डाली और पैरों पर डाली थी. जोरदार अपील की गई थी लेकिन अंपायर का कुछ भी इशारा नहीं. आउट का और लेग बाइस के रूप में एक रन आता हुआ और इस एक रन के साथ तीसरा ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 22 रनों पर. मतलब 18 गेंदे और 22 रन अब तक हो चुके एक विकेट के पतन के बाद. डीजे विटावा कोळी ग्राम समितीचं अध्यक्ष श्री भगवानजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं साई एकविरा चषक साई एकविरा मंडळाकडून त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तुमचं मॅचची जी आता स्थिती आहे ती म्हणजे 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 22 धावा, 1 गडी बाद. शेवटचं आणि निर्णायक आणि महत्वाचं षटक घेऊन येत आहेत डावखुरे गोलंदाज चैतन्य भोईर. फक्त एकच धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या झाली आहे 23 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या निर्णायक षटकातील. सोनू यांचा पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय. झाडाला लागून चेंडू आत येतोय. एक धाव धावून पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न पूर्ण झालेला आहे. 2 धाव पूर्ण केलेल्या आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये धावसंख्या जाते 25 धावांवरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे सोनू यांच्या. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले सोनू चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. सोनू यांचा पुढील चेंडू सचिन यांना पुढे मारण्याचा प्रयत्न. आता थोडा शॉर्ट पिच टाईपचा डिलिव्हरी ठेवला होता तो सोनू यांनी आणि शेवटच्या मोमेंटला तो पुल केलाय मिड विकेट रिजन मध्ये. सचिन यांनी 2 धावांसाठी. धावसंख्या जाते 27 धावांवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या तर सोनू यांनी. सचिन चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी पुल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यावेळेस मला वाटतं
29 धावांवरती अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत सोनू यांनी. स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडानगरी पराच्या मैदानामध्ये रंगण्यात आलेले हे 2 दिवसांचे सामने म्हणजे 16 संघांनी एकंदरीत भाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी हा पहिला दिवस साई एकविरा चषक 50,000 रोख पहिलं पारितोषिक आणि 25,000 रोख दुसरं पारितोषिक असं पारितोषिकाचं स्वरूप असणाऱ्या या टुर्नामेंटचं विटाळ गावातील ओन टीम असणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकंदरीत 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामधले आजचा पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना, हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना डे 1चा आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसाई 11 विरुद्ध सागर स्मृती या 2 संघामध्ये शिवसाई या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं सागर स्मृती या संघाला. चौथ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जात आहेत डावखरे गोलंदाज सोनू. समोर आहेत सचिन. पुन्हा एकदा शॉर्ट पेज डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी फटकावून काढलाय, भिरकावून काढलाय 2 धावांसाठी आणि धावसंख्या जाते 31 धावांवरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक सोनू यांच्याकडून. आतापर्यंत 5 चेंडू 9 धावा म्हणजे थोडंसं खर्चिक ठरतंय हे षटक. खराब चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलं चेंडू. पुन्हा एकदा स्वप्नील यांचं खराब असं किपिंग म्हणावं लागेल आणि वाईड वरती एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाले ते निलेश वीर. वाईट +1 मिळत आहेत, 2 धावा मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या जाते 33 वरती. अजूनही एक चेंडू शिल्लक. 11 धावा आतापर्यंत जमा झाल्यात या षटकामध्ये. खराब किपिंग म्हणावे लागेल स्वप्नील खारकर यांच्याकडून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि 2 धावा मिळतात या शेवटच्या चेंडूवरती. धावसंख्या जाते 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवसाई या संघापुढे. डीजे धन्यवाद डीजे.
यापुढे होणारा सामना तो म्हणजे श्री गजानन स्पोर्ट्स विरुद्ध साई 11 दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावं. श्री गजानन स्पोर्ट्सचे कर्णधार इथं उपलब्ध आहेत. साई 11च्या कर्णधारांनी देखील यावं नाणेफेकीसाठी. मी विनंती करतो भगवान पाटीलजी नाना यांना विनंती करतो की तुम्ही आपल्या शुभ हस्ते विटावा कोळी ग्रामस्थ मंडळ ग्रामसेवक समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते नाणेफेकी होताना श्री गजानन स्पोर्ट्सने नाणेफेकीचा कॉल केला होता आणि नाणेफेकी जिंकली ती साई 11 या संघाने. ऋतिकेश टॉस जिंकलाय, काय घेणार आहात? प्रथम फलंदाजी करू. आणि त्याचं मागचं कारण फलंदाजी घेण्याचा? आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि खूपच मोठी टुर्नामेंट आहे, आयोजनाबाबतीत काय म्हणाल? आयोजन खूपच सुंदर केलं आहे आणि आपल्यामध्ये खेळणारी लहान मुलं आहेत त्यांनी खूपच सुंदर असं आयोजनाने नियोजन केलेलं आहे आणि असंच यापुढे आयोजन व्हावं ही आमची इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही हरलेला आहे, जर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? फलंदाजी घेतली असती. म्हणजे दोन्ही संघांना फलंदाजी हवं आहे. टॉस जिंकलाय तो साई 11 संघाने फलंदाजी घेतली. आता फिल्डिंग करायची आहे, बॉलिंग करून किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? एक 24 ते 26 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आमच्याकडे तेवढे बॉलिंग लाईनअप चांगला आहे. नक्कीच. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. नाणेफेक जिंकले साई 11 या संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि वळूया आपल्या चालू मॅचमध्ये. चोवीस चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान ठेवले ते शिवसाई संघापुढे. सुरेख असा फटका विजेंद्र यांच्या बॅटीतून पहिल्या चेंडूवरती येतोय 2 धावांसाठी. चांगली सुरुवात केली रनचेसची विजेंद्र यांनी. आणि आपल्याला पाहायला मिळतात विटा गावामध्ये भरपूर असे संघ आहेत. होळी चषक जो होतो त्यामध्ये जवळजवळ 24 संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर प्रथमच आपल्याला पाहायला मिळतंय की 16 संघ आपल्याला इथे खेळताना मिळत आहेत. आणि मोठी टुर्नामेंट आहे, 50,000ची टुर्नामेंट, ज्यामध्ये 16 विटा गावातील खुद्द ओन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केलेली आहे विजेंद्र यांनी. 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 धावांवरती पहिला फटका येतोय तो विजेंद्र यांचा. बॉल दे रे. जर आपण पाहिलं 3 ओव्हर पर्यंत निना तर 21 धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या. 34 धावा कुठल्या गेल्या. 35 धावांचं आव्हान आता 36 धावांचं आव्हान असं स्वीकारलंय. डोंगर आहे 36 धावांचं. पुढचा बॉल बराच बाहेर लेग स्टंपच्या वाईटने 1 धाव दिली आहे असं म्हणू शकतो आपण शिवसाई संघाला. जर आपण 36 धावांचा पाठलाग करता अशा धावांचं नेहमी स्वागत होईल. तर स्वागत झालं पॅव्हिलियन मध्ये. शिवसाईच्या टाळ्यांचा आवाज झाला या वाईटसाठी. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्यात. नक्कीच 9च्या सरासरीने ते धावा जमावा लागतील जर हा सामना जिंकायचा असेल शिवसाई संघाला. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे. सचिन हा झेल होता होता राहिला.
दोन बॉल 4 धावा. स्वप्नील स्ट्राईक वर येतोय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, इनसाइड आउट खेळलाय, टच मध्ये दिसलाय पहिल्या बॉलवर. बघा मागचा जो सामना स्वप्नीलसाठी चांगला राहिला नाही, नंतर चर्चा झाली असेल, टीम मीटिंग झाली असेल, थोडस कानमंत्र दिले असतील स्वप्नीलला. आणि या सामन्यामध्ये देखील किपिंग करताना बऱ्याच चुका देखील झाल्या स्वप्नील यांच्याकडून आणि त्याची भरपाई म्हणून त्यांना आता रन्स त्यांच्या बॅटीतून काढावे लागतील, कारण मोठी धावसंख्येचा पाठलाग करताय त्यांची टीम. 36 धावांचा पाठलाग करताना आता धावसंख्या झाली स्कोरबोर्डवरती 6 धावा. अजूनही 30 धावांची गरज. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुदेश यांचं. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झाली आहे 6 धावा. ओ फ्लिक केलाय, चांगला फ्लिक पाहायला मिळाला. असं वाटलं होतं मिड विकेटच्या बाहेर जाईल हा बॉल, पण त्या रेलिंगला लागून बॉल आतमध्ये आलाय. 1 धाव मिळेल. 3 बॉल 7 आल्यात, माफ करा. हा चांगला फटका नाहीये, मिस टाइम आहे, पण मिळतील पूर्ण 2 धावा. बघा मिस टाइम स्ट्रोक सुद्धा जातोय मैदानाच्या बाहेर. लक फॅक्टर कुठेतरी शिवसाई संघाच्या दिशेने वळतय. 5 चेंडू मध्ये 9 धावा आल्यात. 9च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. पहिल्या 5 बॉल मध्ये 9 आल्यात. तर शेवटचा बॉल आहे. या 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवर, तो सोने पे सुहागा हो जाएगा. 11 धावेंचं षटक होऊ शकतं हे. लिहिल्या होत्या, डबल माइंड झाला, समोर मारू की ऑफ साइडला कट करू, या नादात कुठेतरी हा डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकानंतर सरासरी 9चीच राहील. 9 धावेने सुरुवात झाली आहे. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या इनिंग्समध्ये जेव्हा शिवसाई गोलंदाजी करत होती तेव्हा पहिल्या षटकामध्ये विजेंद्रच्या 9 धावा आल्या होत्या आणि आता देखील 36 धावांचा पाठलाग करताना शिवसाई संघाने 9 धावा फटकावून काढल्यात. म्हणजे पहिला ओव्हर नंतर जे समीकरण आहे ते समांतर आहे दोन्ही संघाचं. पाहूया दुसरं षटक घेऊन येत आहेत विलास पोकरकर. डावखुरे गोलंदाज, चांगले असे गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि आक्रमक क्षेत्ररक्षण इथं ठेवलेलं आहे ते विलास पोकरकर. एक स्लिप आणि एक स्लिप पॉईंटच्या दिशेने 2 फिल्डर्स तैनात आहेत. पहिला चेंडू सामोरे जातील उजव्या हाताचे फलंदाज स्वप्नील खारकर. चांगला फटका. व स्वप्नीलचा ऑफसाईड खूप स्ट्रॉंग आहे. जर तुम्ही त्यांच्या रडार मध्ये बॉल देत राहाल तर अशाच पद्धतीचे शॉट स्वप्नील खेळत राहील. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. चांगला फटका सजवला, पॉइंटच्या डोक्यावरून थोडासा लेट खेळला, बॉलला येऊन दिला आपल्यापर्यंत आणि नंतर त्या पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. एक सिली पॉइंट ठेवलाय, पण त्याचा फायदा मानसिकरित्या होतो. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉलवर सिंगल आली आहे. बघा प्रत्येक ओव्हरमध्ये 9 धावा शोधायच्या आहेत तुम्हाला. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा आल्या आहेत. आता पुढच्या येणाऱ्या 4 बॉलमध्ये 6 धावा शोधायच्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी या षटकामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडू 12 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 16 बॉलमध्ये 24 धावा. पुन्हा एकदा लेट खेळला आहे. जो सिली पॉइंटला प्लेअर होता बॉल त्याला जाऊन लागतोय, पण ही 1 धाव मिळाली आहे. बघा फायदा झाला त्या प्लेअरचा.
पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं विलासकडून. पुढील 2 बॉलमध्ये 1-1 धावा दिल्या आहेत. एकंदरीत 3 बॉल झाले, 4 धावा धाव फलकावर या 3 बॉलमध्ये आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, जमिनीलगत हा बॉल जातोय. खराब थ्रो झाला आणि या खराब थ्रो मुळे हो 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 3 धावा मिळाल्या. हा थ्रो खराब होता आणि या खराब थ्रो मुळे तब्बल 1 नाही, 2 नाही तर 3 धावा मिळाल्यात फलंदाजाला. नक्कीच 1 धाव धावून काढले आणि 2 धावा ओव्हरथ्रोच्या रूपात मैदानाच्या बाहेर गेल्या, म्हणजेच 3 धावा मिळत आहेत आणि धाव संख्या झाली स्कोरबोर्डवरती 16 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकातील विलास यात गोलंदाजी चांगली झाली, परंतु क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे 3 धावा मिळतात त्या चेंडूवरती. हा सराच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेने सचिन सेफ हँड, कॅप्टन कडे विकेट दिली आहे. फलंदाज होतोय बाद, विजेंद्र बॅक टू डग आउट. ओढा लागताई ग तुझ्या भेटीची माझ्या एकविराईची. पालखी मानाची माझ्या तिसाई आईची. पालखी मानाची माझ्या सरमरी आईची. पालखी मानाची माझ्या तिसाई आईची. पालखी मानाची माझ्या सरमरी आईची. 5 चेंडू झाले तर धावसंख्या जर पाहिली आपण तर धावसंख्या झाली आहे 16. 20 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 बॉलमध्ये. 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो आता येतोय स्ट्राईकवर, चैतन्य भोईर सोनू. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन कोण हवी ठरेल या बॉलवर. शेवटचा बॉल या ओव्हरचा. शॉर्ट बॉल होता, पूल हो कॅच सुटली आहे. मोठा झटका लागला असता सोनू मॅन इन फॉर्म, फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. थोडस टीम हडल कमी करा. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन नील येईल की तुषार येईल. तुषार येतोय. ही बॅटल पाहायला आणखी रंगतदार का येईल मित्रांनो, का तर दोन्ही फलंदाज, दोन्ही खेळाडू म्हणजे जो स्ट्राईक वर आहे सोनू आणि गोलंदाजी करतोय तुषार, हे मागच्या सामन्याचे आपापल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. तुषार ज्याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. सोनू ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये. हे दोघं आमने सामने आहेत. आणि पहिल्या इनिंग्समध्ये जेव्हा गोलंदाजी करत होती शिवसाई संघ, तेव्हा सोनू यांनी 4थं षटक हाताळलं होतं आणि त्या 4थ्या षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केला होता आणि त्याचाच परिणाम म्हणजे हा मोठी धावसंख्याचा पाठलाग करावा लागतोय शिवसाई संघाला. पाहूया त्याचा परतफेड ते करण्यात यश त्यांना मिळतंय की नाही, कारण आत्ता नुकतेच ते क्रीजवरती आलेत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी फक्त 1 धाव घेऊन पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. तुषार राईट आर्म राऊंड द विकेट. डावखुरा फलंदाज सोनू त्याच्या समोर. पहिला बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला सोनूच्या माध्यमातून, बॉटमला लागला. 1 धाव मिळाली. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता तुषारने, पण थोडासा दूर राहिला त्याच्यापासून. 1 धाव मिळाली. समीकरण 11 चेंडू 18 धावा. नक्कीच 11 बॉल मध्ये 9 धावा. 9 चेंडू मैदानाच्या बाहेर मारायच्या त्या बॅटर्सना. नक्की त्याचा प्रयत्न म्हणजे प्रहार केला होता त्या चेंडूवरती, परंतु बॅटीवरती काही व्यवस्थित आला नाही. इनर एज लागून तो सरळ
गोलंदाजाकडे आला, परंतु एक धाव का रोखू शकले नाही. फक्त एक धाव मिळेल तर चेंडूवरती धावसंख्या जाते 18 धावांवरती. अकरा चेंडू 18 धावा. उजव्या हातीचा फलंदाज स्ट्राईकवर आलाय. तुषारने स्ट्राईक साईड चेंज केली आहे. राईट ओव्हर द विकेट येतोय आता. सरळ आलाय, बॉल जातोय लांब लांब, 2 धाव्यांसाठी बराच लांब. या 2 धावा मिळत आहेत स्वप्नीलच्या बॅट मधून. या 2 धावा नक्कीच धीर दिला असेल शिवसाई संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 चेंडू 16 धावा. जी बिल्कुल हर एक गेंद पर रोमांच बढ़ता जा रहा है इस मैच का. अशोक पवार, ठाण्याचे पंच रोशन कापणे घाटकोपर वरून आले. तर मयूर कडव सुद्धा एक चांगलं पॅनल आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. दहा बॉल 16. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, बॉल जातोय 2 धावेसाठी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणखीन या 2 धावा अर्जित केल्या. 2 धावेने समीकरण आणखीन जवळ येत आहे. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज. 7 बॉल वारंवार सातत्याने तुम्हाला बाहेर मारावे लागतील. तुमच्या हातामध्ये तब्बल 9 चेंडू आहेत. 9 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज. 9 बॉल 14. तुषारला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. वेगळी रणनीती बनवावी लागेल, कारण की वारंवार 2-2 धावा येत आहेत या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलमध्ये सोनूने एकच धाव काढली. त्यानंतर स्वप्नीलला शांत करण्याचं उत्तर कुठेतरी शोधावं लागेल, प्रयत्न करावा लागेल तुषारला. 9-14. फिल्डर लावला होता, त्याला अंगाला लागून बॉल कॅरी झाला नाही वॉटसन पर्यंत, गणेश पर्यंत. हा झेल झाला असता, बॉल जोरात लागला असता तर. 8 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. या षटकाचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलवर जर 4 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 9 असं समीकरण आपण पाहू शकतो. 8 चेंडू 13. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, एक ग्लान्स केला. 1 धावेसाठी फाईन लेग रिजन मध्ये 12 धावेंची गरज. नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 12 धावेंची गरज. या बॉलवर कंपल्सरी 2 धावा येणं गरजेचं. सात बॉल 12 धावा. सरळच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑन रिजन मध्ये हा बॉल येतोय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. षटक संपलंय. शेवटच्या षटकामध्ये आता जिंकण्यासाठी शिवसाई संघाला 11 धावेंची गरज आहे. डीजे
येणाऱ्या 6 बॉलमध्ये 11 धाब्यांची गरज असताना स्ट्राईक एंडवर बॅटर आहे स्वप्नील. बघा डावखुरा गोलंदाज आहे सोनू. स्ट्राईकवर येणं या ओव्हरमध्ये शिवसाई संघासाठी गरजेचं असेल, पण स्वप्नील हा सुद्धा तेवढी क्षमता ठेवतो. पाहूया स्वप्नीलच्या बॅटमधून किती धावा येत आहेत नीलच्या अगेन्स्ट. नील शेवटचं षटक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 6 बॉल 11. पहिला बॉल शॉर्ट बॉल. समाचार घेतलाय, पूल केलाय, 2 धावेसाठी बॉलला पाठवलंय. जिंकण्यासाठी आता 5 बॉल मध्ये 9 धावेंची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. बघा फलंदाजाला एक माहिती आहे की पुढ्यात मिळणार नाहीये तुम्हाला अशाच पद्धतीचे बॉल भेटणार आहे आणि असाच पद्धतीचा काहीतरी फटका सजवावा लागणार आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावेंची गरज आहे. ही सिंगल आणि सिंगलने समाधान मानतील कारण की इनफॉर्म बॅटर आता स्ट्राईकवर आलाय. 4 बॉल मध्ये 8. 4ही बॉल मैदानाच्या बाहेर मारावे लागतील जर या 50,000 पारितोषिकाकडे आणखीन एक वाटचाल करायची असेल, या ट्रॉफीकडे वाटचाल करायची असेल तर 4 बॉल मध्ये 8 धावा कंपल्सरी तुम्हाला माराव्या लागतील. चार बॉल 8. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडरची बॅटल. ज्या पद्धतीने सोनू गोलंदाजी करतो, निलेशही तशी गोलंदाजी करतो. सोनू बॅटिंग कशी करतो यांच्या अगेन्स्ट हे पाहण्यासारखं आहे. 4 बॉल 8. ओ शॉर्ट बॉल जसा मारायचा होता तसा लागला नाही, विकेट आली आहे. हरेंद्रला स्ट्राईकला पाठवलंय, हरेंद्रला षटकार मारायला पाठवलंय. या फलंदाजाला बऱ्याच वेळा याच मैदानामध्ये हे काम करताना आधीही पाहिलंय. 3 बॉल 8. तीन बॉल 8. मॅच फसली आहे शिवसाईसाठी. पारड जर पाहिलं आपण तर सागर स्मृती संघाचं जड झालंय या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. 3 बॉल 8. हरेंद्र कारकर शेवटची आशा, उम्मीद ज्याला म्हणतो आपण, ती आहे शिवसाई संघाची. आणि दोन्ही फलंदाज ती ताकद आहे षटकार मारण्याची. 3 बॉल 8. तीन आठ. चला थोडं फास्ट करा. 3 बॉल 8. षटकार येईल का की 2 धावा मारून शेवटच्या 2 बॉल मध्ये षटकार मारण्याची वाट बघतील. 3 8. मोये हे काय झालं, हे काय झालं बघा. याच्या रील फेमस होतील. हे जे झालं ते रेकॉर्ड करा, क्लिप बनवा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा या मुमेंटला. मोहे सिच्युएशन होता. चला 3 बॉल 8. पुढे आला, फुलटॉस बॉल मिस केला हरेंद्रने. 2 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं पहिल्या बॉलवर 2 धावा बनवतील, नंतर सिक्युअर करतील षटकार मारणं. आता 2 बॉल मध्ये 7 बनवायचे आहेत.
2 बॉल 7. निलेश कशा पद्धतीने बॉल हाताळतीला, फुलर लेन बॉल असेल, यॉर्कर असेल, बाउन्सर असेल, कुठल्या स्पॉटवर टाकतील. 2 बॉल 7 धावा. हो 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 हो, हा बाहेर गेलाय. 2 धावांसाठी. बघा समोरच्या दिशेमध्ये असता मोहर लागली असती विजयाची. जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 5 धावांची गरज. एक बॉल 5. एक लांब मारायचा आहे. बघा बोलतात ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल में खडा वो सबसे बडा. मुश्किल मध्ये आहे टीम, संघर्ष करते साई शिवसाई. 1 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज आहे, पण फाईट केली आहे सागर स्मृतीने. दाखवलंय की आमच्याकडे प्रतिउत्तर आहे. 1 बॉल मध्ये 5. कोण जिंकेला सामना, कोणती टीम सेमीफायनल मध्ये जाईल. 1 बॉल 5. हो हो, वाईड आलाय. काय चतुराईने सोडलंय या बॉलला. बघा मला असं क्रिकेट आवडतं बघायला, जेव्हा दोन्ही साईडला षटकार मारणारा बॅट्समन असतो ना, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा दोघांकडून असतात. बॉलर थोडा प्रेशर मध्ये आहेच, फलंदाजी आहे, टीम सुद्धा आहे. 1 बॉल 4. हो, कनेक्शन नाही आणि विजय सुनिश्चित केलाय सागर स्मृती या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सागर स्मृती संघ. हार्ड लक शिवसाई. सुशांत सौंदने. ओके गाईज, एक सूचना आहे, 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक असेल, ऑफिशियल ब्रेक 10 ते 15 मिनिट.